आपण कचोरीसाठी पीठ मळून घेणार आहोत। इथे मी अर्धा घेतला आहे मैदा आणि अर्धा घेतलेला आहे गव्हाचं पीठ। त्यामध्ये घातला आहे 4 चमचे ओवा हाताने चोळून आणि मीठ घालणार आहे। आता यामध्ये घालणार आहे मी 2 ते 3 चमचे मोठे तेल घालणार आहे। आता हे हाताने आपण छान असं तेल पिठाला चोळून घेऊया। संपूर्ण पिठाला आपण चोळून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित। बघू शकता अशी मुठ्ठी झाली आहे, म्हणजे आपलं मौन बराबर झालेलं आहे। हे बघा, आता आपण थोडं थोडं पाणी करून असं घट्ट असं पीठ मळून घेऊया। मी पीठ मळून घेतलेलं आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मीडियम मध्ये। हे बघा, बघू शकता। आता याच्यावर झाकण ठेवून आपण याला 15 मिनिटं भिजू देऊया छानपैकी। 15 मिनिट आपलं पीठ भिजून झालंय छान। आता वापस थोडंसं मळून घ्यायचं आणि ह्या आकाराचे मी असे गोळे करून घेणार आहे सर्व ह्याचे पिठाचे। ह्या आकाराचा गोळा तोडून घेतला। आता असं असं करून आपण गोल ह्याची वाटी बनवून घेऊया पातळशी। ही अशी पातळ, आपली एवढी पातळ अशी ही मी वाटी करून घेतलेली आहे। आता यामध्ये मी सारण घालणार आहे, आपण जे मटारचं केलेलं ते। असं थोडंसं छान असं हाताने दाबून दाबून आपण गोल करून घेऊया याला। असं हाताने मिटकवत घ्यायचंय, जसं आपण पुरणपोळीचं सारण भरून मिटकवतो तसं। छान असं मिटकवून झालेलं आहे। हे बघा, छान असं मी मिटकवून घेतलं। आता हे असं आपल्याला इकडे दाबून घ्यायचं आहे ह्या प्रकारे। हे बघा, ही आपली कचोरी बनवून तयार आहे। ह्याचप्रमाणे आपण सर्व कचोऱ्या बनवून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मीराच्या किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत मटार कचोरी। मला 100 कचोरीची ऑर्डर होती, तर त्यासाठी मी इथे घेतले आहेत 2 किलो वटाणे। फ्रेश वटाणे घेतलेत सोलून। हे 1 किलो बटाटे घेतलेले आहेत सोलून, किसून घेतलेत किसणीने। आणि मी इकडे घेतले आहेत 15-20 हिरव्या मिरच्या। आणि हे आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे। ही सोप घेतलेली आहे 2 चमचे। जिरे घेतलेले आहेत 2 चमचे। इकडे गॅसवर कढाई ठेवले, कढाईमध्ये घातलं आहे तेल। तेलामध्ये घालून घेऊया जिरं। जिरं छान चटकले आपलं। त्यानंतर घालायचे आलं लसूणची पेस्ट। इकडे अशी जाडसर मी हिरवी मिरची वाटून घेतली आहे। आपली आलं लसूणची पेस्ट पण झाली आहे फ्राय होऊन। यामध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घेऊया। हिरव्या मिरचीची पेस्ट घातली, ती 2 मिनिट आपण परतवून घेऊया तेलामध्ये। आता यामध्ये जे आपण बडीशेप घेतली होती ती पण घालून घेऊया। आता यामध्ये घालायचा आहे बटाटा। बटाटा घालून घेतले आपण, छान मिक्स करून घेऊया यामध्ये बटाटा। इथे घेतलेला आहे मी 3 चमचे आमचूर पावडर, हा आहे गरम मसाला आणि हा आहे काळं मीठ। ते आता यामध्ये घालून घेऊया आपण। छान मिक्स करून आपण ते हिरवे वटाणे वाटून घेऊया आता जाडसर थोडे। चालू बंद करून असं जाडसर वाटण मी करून घेतलेलं आहे। आता आपण ते वाटण ह्या बटाट्यामध्ये घालून घेऊया। संपूर्ण वाटाणा आपण वाटून मिक्स केलेला आहे। यामध्ये आता छान सर्व वाटाणा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे मसाला चांगला। छान चटपटीत असा मसाला आपला तयार झाला आहे। यामध्ये घालूया खूप सारी कोथिंबीर, मिक्स करून घेऊया छानपैकी। छान चटपटीत असं आपलं मटार कचोरीचं सारण तयार आहे। एकदम छान असं चटपटीत झालेलं आहे। आता आपण कचोरीसाठी पीठ मळून घेऊया। लोकांचा आम्हाला कचोरी चहा नाश्त्याची ऑर्डर होती,
इथे मी बनवला आहे 50 लोकांसाठी चहा. आम्ही ह्या कॅटलीमध्ये ओतून नेणार आहोत. आणि कोथिंबीर वडी पण बनवली आहे.